शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। नमो पार्वती पते। आम्ही भोरगिरी गावातून ट्रेकिंग करायला सुरुवात करणार आहोत। तेथून आम्ही पुढे किल्ला पाहून गुप्त भीमाशंकरचे दर्शन घेऊन आम्ही पुढे भीमाशंकर ज्योतिर्लिंगचे दर्शन करणार आहे। आम्ही सांगली ते भोरगिरी चा नाईटचा प्रवास करून आम्ही पहाटेचे 5 वाजता भोरगिरी मध्ये पोहोचलो आणि फ्रेश होऊन नाश्ता तेन केला। हाय, मी आकांक्षा। या एका नवीन व्हिडिओ मध्ये भीमाशंकर ट्रेकची सुरुवात भोरगिरी या गावापासून होते। आम्ही भोरगिरी गावामध्ये खालच्या साईडला गाडी पार्किंग करून आम्ही पुढे भोरगिरी किल्ला पाहण्यासाठी निघालो। पुणे पासून 110 किलोमीटर अंतरावर असलेले राजगुरुनगर, तिथून वाडा आणि मग भोरगिरी असा रूट आहे। भोरगिरी किल्ल्याकडे जात असताना एक छोटासा धबधबा लागतो। तिथे फोटो खूप छान येतात। आम्ही तिथे थोडे फोटो काढलो आणि पुढचा प्रवास चालू ठेवला। किल्ल्याकडे वरती जात असताना साईडला मॅप लावला आहे। नंतर तिथून पुढे प्रवास चालू होतो। आपण 15 मिनिटांमध्ये भोरगिरी किल्ल्यापाशी पोहोचतो। किल्ल्यावर 9व्या शतकात खोदलेल्या या 2 गुहा आहेत। एका गुहेत शंकरांचे देऊळ आहे तर दुसऱ्या गुहेत देवीचे मंदिर आहे। त्या गुहेच्या बाहेरचा व्ह्यू खूपच छान असा दिसतो। मस्तपैकी असा आपला भगवा झेंडा फडकताना दिसतो। मंदिराच्या बाहेरून लहान धबधबे खूपच दिसतात। या दुसऱ्या गुहेमध्ये देवीचे मंदिर आहे। त्या गुहेमध्ये आत जात असताना आपल्याला खाली पूर्ण पाणी दिसते। पाण्यातून आपल्याला पुढे मंदिराकडे जायला लागते। पावसाळ्यामध्ये पाणी जास्त असते तसेच त्या पाण्यामध्ये एक लहान मासे आहेत। आत खूपच अंधार होता, त्याच्यामुळे आम्ही टॉर्च पाडून दर्शन घेतले। मंदिरातून बाहेर आल्यानंतर डावीकडे जो वरच्या साईडला रस्ता गेला आहे तो भीमाशंकरकडे जातो। तसेच थोडे वरती गेल्यानंतर 2 पाण्याच्या टाक्या आहेत। तिथून थोड्या अंतर पुढे आल्यानंतर पिंडीचे अवशेष पाहायला मिळतात। तिथून आम्ही पुढे गुप्त भीमाशंकरकडे जाण्यासाठी निघालो। आम्ही जात असणाऱ्या रस्त्यामध्ये आम्हाला हा खेकडा दिसला। पाऊस खूप येत होता। जरासा तिथून पुढे गेल्यानंतर एक राजमुद्रा आहे। प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता साव शिनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते। त्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये खळखळणारे धबधबे तसेच खेकडे खूप आहेत। तर तुडवील तुला कळत नाही? किती वेळा सांगायचं तुमच्या लोकांना? ऐकायला येत नाही तुला? आता मगाशी तुमच्यातला एक मेला का नाही? कळत नाही? मध्ये मध्ये येऊ नको हा, सोडतो तुला। नमस्कार, आप सुन रहे हैं मुझे यानी आमिर सैन 91.1। कॅमेरामॅन प्रियंका जाधव सोबत मी नितीन पोदार। आज या ठिकाणी सर्वजण जमलेले आपले बंधू भगिनी या ठिकाणी बघताय तुम्ही की कशा पद्धतीने धुकं या ठिकाणी येत आहेत आणि हे छोटे मोठे धबधबे म्हणून आम्हाला मोठमोठे धबधबे सांगून छोटे मोठे धबधबे दाखवत आहेत। तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आज आपल्या सोबत होणारा हा अन्याय आपण आज सहन नाही करणार आहे। आज मी प्रत्येक जनतेला विचारण्याचा प्रयत्न करणार आहे की तुम्हाला ही खोटी आश्वासने जी दिल्यात सचिन सरांनी, आपण त्यांच्याबद्दल आज त्याचा आपण निषेध करूया। कॅमेरामॅन प्रियंका जाधव सोबत मी नितीन पोदार। उद्यापासून आज मी या बोला की काय सांगा, कसं वाटतंय तुम्हाला? आज ह्या ट्रेक मध्ये असा विलक्षण अनुभव आलाय, कारण की खायला असे वेगवेगळे पदार्थ बरेच मिळालेले आहेत। काही जण शेंगदाणे लाडू आणले, एक तर कार्यकर्त्याने आमची ओली भेळ आणलेली आहे। बाकीचे धबधबे वगैरे इथं काहीच नाही आहे। आणि 150 रुपयाच्या फोटोवर 2 साड्या फ्री आहेत। फक्त साड्या तुम्हाला पुरल्या तर बघा। ट्रेकिंग मध्ये काही एक्सपिरियन्स सांगणार आहे तर बघा, ट्रेक तसा छान आहे।
आम्ही खूप जण होतो, त्यामुळे आम्ही कसं ट्रेकिंग करत गेलो ते आम्हाला कळालंच नाही. आम्ही ट्रेकिंग करत करत गुप्त भीमाशंकर या ठिकाणी पोहोचलो. महाराष्ट्रातील भीमा नदीचे उगमस्थान असलेले आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंगमध्ये भीमाशंकर असे म्हणले जाते की भीमाशंकर मंदिरामध्ये भीमा नदीचा उगम होतो आणि ही नदी तिथे गुप्त होते आणि मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर उगम पावते, म्हणूनच या ठिकाणास गुप्त भीमाशंकर असे म्हटले जाते. आम्ही आता गुप्त भीमाशंकरचं दर्शन घेऊन आलो आहे आणि आता आम्ही सध्या भीमाशंकर मंदिराकडे जात आहे. शेकरू, ज्याला भारतीय विशाल खार किंवा उडणारी खार म्हणून ओळखले जाते, हे प्रामुख्याने भीमाशंकर अभयारण्यात आढळतात. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून 22 फेब्रुवारी 2009 रोजी घोषित करण्यात आले आहे. भीमाशंकर अभयारण्य हे त्यांचे नैसर्गिक अधिवास आहे. शेकरू हे मोठे रंगीत खार असून झाडांवर राहतात आणि फळे, बिया आणि झाडांची साल खातात. भीमाशंकर हे एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग मंदिर आहे, वन्यजीव अभयारण्य आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असे हे एक भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. तर ट्रेकिंगला गेला तर तिथे पाण्याची बॉटल, चॉकलेटची कागद वगैरे न टाकता आपण सोबत घेऊन यावेत. आपण जंगलातून ट्रेकिंग करत जात असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे तसेच वेगवेगळे किडे पाहायला मिळतात. ट्रेकिंग करत भीमाशंकरकडे येत असताना गार वारा, पाऊस आणि धुके अनुभवायला मिळते. आपण भीमाशंकर मंदिराजवळ आल्यावर आपल्याला आयुर्वेदिक रतनज्योत, रुखाळा, शतावरी असे आयुर्वेदिक विक्रीसाठी ठेवलेल्या वनस्पती पाहायला मिळतात. आम्ही ट्रेकिंग करत मंदिरात पोहोचलो तर गर्दी खूपच होती. भीमाशंकर मध्ये मुख दर्शन ही चांगल्या प्रकारे होते. आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. दर्शन करून आल्यानंतर बाहेर पेड्यांचा प्रसाद घेतला. सर्वांना खूपच भूक लागली होती, त्यामुळे तिथे असणारेच हॉटेल क्षितिज मध्ये जेवण केले. मंदिरापासून बाहेर 2 किलोमीटर अंतरावर पार्किंग आहे. आम्ही गाडीकडे येत असताना असे वाटत होते की जणू निसर्गाने धुक्यांची पांढरी चादरच पांघरलेली आहे. आम्ही सह्याद्री व्हेंचर्स सांगली या ग्रुपमधून गेलो होतो. माझी ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा. या व्हिडिओची लिंक पण मी तुम्हाला खाली दिलेली आहे, ते तुम्ही बघा. थँक्यू.